आज आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 ज्यामध्ये फिगर 1.55 मध्ये अँगल ABC 75 आणि अँगल EDC 75 आहे. तर स्टेट विच ऑफ टू ट्रायंगल आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. तर सिमिलरिटीज मध्ये आपल्याला हे बघायचे प्रॉपर 1 to 1 करस्पॉन्डन्स पण पाहायचे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण काय करणार आहोत की हे ट्रायंगलची डायग्राम ड्रॉ करायची आणि नंतर आपण आता याच्यात पहा की ट्रायंगल जो दिलेला आहे त्याच्यात ABC आणि EDC आर सिमिलर ट्रायंगल. जर आपण या पहिल्या गणितात पाहिलं तर ABC आणि EDC कारण की इथं 75 आले ABC करताना B75 D75 म्हणून हे करस्पॉन्डन्स असणार आणि बाय करस्पॉन्डन्स ABC आणि EDC मध्ये आपण पाहिलं तर अँगल ABC आणि EDC ACB आणि ECD कारण की ACB आणि ECD ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा कॉमन अँगल C आहे त्याच्यामुळे तो पण काय आहे कॉन्ग्रुएंट आहे कॉमन अँगल असल्यामुळे. आणि अँगल ABC आणि अँगल EDC हा कॉन्ग्रुएंट आहे बाय AA टेस्ट. आता जर आपण इथे सेकंड क्वेश्चन पाहिला आर द ट्रायंगल्स सिमिलर येस इफ येस बाय विच टेस्ट. तर याच्यात आपण पाहू शकतो की आपण PQ जो आहे तो आपण LM आहे, QR आहे आपण MN आणि PR आपण LN लिहायचं आणि याचा व्हॅल्यू पुट करायच्या PQ 6 आपण LM 3 आणि त्याचं 3च्या टेबलमध्ये 3 1 नंबरला 6 2 नंबरला. त्याचप्रमाणे QR आपण MN 8 आपण 4 आहे त्याची व्हॅल्यू. तर 4 आणि 8चं रेशो पण 4 1 जा 4 आणि 8 2 नंबरला आहे. PR आपण LN मध्ये पण 5 1 जा 5 10 2 नंबरला आहेत. फ्रॉम तर आपण पाहिलं 1 2 3 मध्ये PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन LN इज इक्वल टू 2 साइड आहेत तिन्हीच्या तिन्ही. त्यामुळे ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN बाय SSS टेस्ट. आता जर आपण थर्ड प्रॉब्लेम पाहिला प्रॅक्टिस सेट 1.3 मधला तर यामध्ये आपण पाहू शकतो की त्यांनी गणित दिले आहे ते मोठं आहे प्रॉब्लेम. 2 poles of height 8 and 4 m are perpendicular to the ground if the length of shadow of smaller pole is due to sunlight is 6 meter and how long will be the shadow of the bigger pole at the same time. तर हे आपल्याला खूप सोपं आहे कारण 4चा जो आहे रेशिओ AC बरोबर येणार म्हणजे PR अपॉन EC आणि QR अपॉन BC येणार. तर 4 2 जा 8 आणि 6 2 जा BC ची व्हॅल्यू येणार आहे 12. तर हे आपण ओरली पण सांगू शकतो पण मांडताना आपण असं मांडायचं याचं की त्यांचं जो आहे ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल ABC मध्ये ट्रायंगल PQR करस्पॉन्डन्स ACB आहे. अँगल PQR आणि अँगल ACB जो आहे इज 90 आहे. आपण पाहिलं तर अँगल QPR कॉन्ग्रुएंट अँगल CAP कारण ते शॅडो जो आहे ते कास्ट ॲट सेम टाइम. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ACB बाय AA टेस्ट. PQ अपॉन AC होणार, QR अपॉन CB होणार आणि PR अपॉन AB होणार. तर यांचा जर रेशिओ घेतला आणि व्हॅल्यू पुट केली PQ ची जी आहे तर ती PQ ची व्हॅल्यू जी आहे ती 4 अपॉन AC ची 8 QR ची 6 आणि X आहे ती CB ची. तर जो आहे तर X ची व्हॅल्यू केली तर 6 इंटू 2 आणि 4 जे आहे त्याच्या डिवाइडमध्ये येणार तर त्याची व्हॅल्यू जी येणार आहे तर ती 12 येणार आहे. म्हणजे शॅडो ऑफ बिगर पोल इज 12 मीटर येते. आता आपण सॉल्व करणार आहे 4th नंबरचं जे आहे प्रॉब्लेम तो की ट्रायंगल CPA आणि सिमिलर CQB हे शो करायचे. जर AP लंब BC BQ लंब AC असेल तर आणि AP 7 BQ 8 BC 12 आहे तर AC फाइंड करायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये 2 ट्रायंगल आपण घेऊ ज्याच्यामध्ये जो ट्रायंगल आहे CPA आणि CQB घेऊ.
तर यामध्ये आपण घेतल्याप्रमाणे याच्यात जो आहे त्याच्या आधी शो करावे लागेल की ते सिमिलियर आहे. तर अँगल PCA कॉन्ग्रुएंट QCB, अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB, कारण ईच 90 आहे आणि PCA आणि QCB मध्ये कॉमन अँगल आहे, रिझन लिहायचं म्हणून ट्रँगल CPA सिमिलियर ट्रँगल CQB AA टेस्टनुसार CP अपॉन CQ, PA अपॉन QB, C अपॉन CB, कन्सिडर PA अपॉन AB आणि C आपण CB आपण घेऊ, कारण आपल्याला त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत इथे. त्याच्या व्हॅल्यू दिलेत म्हणून तिथे व्हॅल्यू पुट करायच्या त्याच्या. PA म्हणजेच AP आणि QB म्हणजे BQ, CA म्हणजे AC आणि CB म्हणजे BC. मग त्याचं जे आहे आपल्याला व्हॅल्यू 7/8, AP ची 7, BQ ची 8, AC ची नाही दिली म्हणून तशी ठेवायचं आणि BC ची 12. मग आपण जर तिरकस गुणाकार केला 7 × 12 आणि 8 आहे तो डिव्हिजन मध्ये येईल. AC ची किंमत जी आहे ती 4च्या टेबलमध्ये 8 2 नंबरला, 12 3 नंबरला आहे. त्याच्यामुळे 7 3 जा 21 अपॉन 2, 21 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 10.5 हा AC आला. आता 5th नंबरचं जे आहे ट्रॅपेझियम PQRS, साइड PQ पॅरलल, साइड SR, AR 5 AP, AS 5 AQ, प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5 PQ. तर हे जे आपल्याला आहे की ट्रँगल APQ अँड ट्रँगल ARS, म्हणून ट्रँगल अँगल जो आहे PQ आता यामध्ये दिल्याप्रमाणे हे 5th नंबरचा आन्सर आहे. प्रूव्ह करायचं आहे 1/5 PQ आपण RHची आहे व्हॅल्यू ती प्रूव्ड. आणि 6 नंबरचं जे गणित आहे तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं आहे की आपल्याला दाखवायचंय की ट्रँगल ODC आणि ट्रँगल DBA जे आहे ते सिमिलियर आहे. तर ते COD आणि AOB जर पाहिलं तर ते अपोजिट अँगल आहेत व्हर्टिकली. OCD आणि कॉन्ग्रुएंट अँगल OAB, तर OCD आणि OAB हे अल्टरनेट अँगल आहेत. आणि ODC कॉन्ग्रुएंट OBA, तर ODC आणि OBA ते सुद्धा काय आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. यामुळे AAA टेस्टनुसार OD अपॉन OB, ह्याच्यानुसार OD अपॉन OB, DC अपॉन BA, OC अपॉन OA. म्हणून आपण ह्याच्या व्हॅल्यू जर पुट केला OD अपॉन OB आणि DC अपॉन BA मध्ये, तर OD ची किंमत दिलेली नाही त्यामुळे तो तसाच राहील. OB ची 15, DC ची 6 आणि BA ची 20 आहे तर तो तिरकस गुणाकार 15 × 6 आणि 20 आहे तो डिवाइड मध्ये तसंच राहील. आणि 15 आणि 20 ला 5 ने भाग जाईल. 5च्या पाड्यात 15 3 20 4 नंबरला आहे. 4 नंबर मधला आणि 6 नंबर मध्ये पण 2 ने टेबलचा भाग जातो. 2 जा 4 आणि 2 3 जा 6, म्हणून वरचं 3 3 जा 9 अपॉन 2 म्हणजेच 4.5 OD ची किंमत आली आपल्याला. तर आपल्याला जे 7th नंबरचं गणित दिलेलं आहे तेही इम्पॉर्टंट आहे प्रॉब्लेम. D × BA आणि C आपण D × BE आणि इक्वल C × TE दाखवायचं आहे आपल्याला. तर ते गणित जे आहे तेही आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर त्याच्यामध्ये आपण ABCD इज अ पॅरेललोग्राम लिहू शकतो आपण. आणि यामध्ये AB पॅरेलल टू DC, AT पॅरेलल टू DC, BT जो आहे तो पॅरेलल टू DC अँड DT इज अ ट्रान्सव्हर्सल आहे DT. तर आपण लिहू शकतो की LT जो आहे त्यामध्ये अँगल BTE कॉन्ग्रुएंट अँगल CDE अल्टरनेट अँगल आहे. नाव EBT अँड ECD जो आहे तर त्यामध्ये TEB कॉन्ग्रुएंट DEC अँगल BTE कॉन्ग्रुएंट CDE, म्हणून ट्रँगल EBT सिमिलियर ट्रँगल ECD AA टेस्टनुसार आहे.
ते पाहिलं तर आपण. आणि EB अपॉन EC म्हणून BT अपॉन CD, ET अपॉन ED, कन्सिडर EB अपॉन EC, ET upon ED, that is BE upon CE, TE upon DE, BE into DE, C into TA, hence प्रूव्ह झालेला आहे. आता आपण पुढचं गणित जो 8 नंबरचा आहे तर ते घेऊ शकतो. तर त्यामध्येही आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे गिवन सेगमेंट AC अँड सेगमेंट BC इंटरसेक्ट इच अदर, आणि त्याच्यामुळे आपल्याला AP अपॉन CD, BP अपॉन DP, प्रूव्ह दॅट ट्रायंगल APB सिमिलर म्हणून अँगल्स APB कॉन्ग्रुएंट अँगल CPD, आणि म्हणून अँगल APB सिमिलर अँगल DPD. ट्रायंगल APB सिमिलर ट्रायंगल CPD. तर आपल्याला 9th नंबरचं पण जे गणित आहे ते पाहावं लागेल, जे महत्वाचं आहे. फिगर ABC at point T and side BC is such that at angle BAC is equal to ADC, prove that CA square is equal to CB into CD. हे येतं गणित, खूप सोपं आहे. तुम्हाला सांगितलं तर ट्रायंगल BAC आणि ADC मध्ये पहा, BAC आणि ADC. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की ते करस्पॉन्डन्स आहे. तर अँगल BAC आणि ADC म्हणजे A आणि D हा त्यांनी दिल्याप्रमाणे गिवन आहे की ते इक्वल आहेत, म्हणून कॉन्ग्रुएंट आहे. अँगल BCA कॉन्ग्रुएंट अँगल ACD, कारण तो कोण आहे, दोघांमध्ये कॉमन अँगल आहे. DC झाल्यामुळे यांचं जे BAC सिमिलर ADC टेस्टनुसार आपण तर आपण हे प्रूव्ह करू शकतो की AC अपॉन DC, BC अपॉन AC, तर AC स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यामुळे BC इंटू DC झालं, म्हणून AC स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर म्हणजे CA स्क्वेअर इज इक्वल टू